जवळ-जवळ मी 4-5 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर कसं महिलेवर कधी संकट येईल ते सांगता येत नाही. माझे मिस्टर ड्रिंक करायला लागले. त्याचं प्रमाण एवढं झालं की 2006 मध्ये मी जॉब सोडून घरी आले. कंटिन्यू म्हणजे मी 2 महिने म्हणजे डोळ्यातलं पाणीही तुटलं नव्हतं. की मी शिकलेली आई असून माझी मुलं एवढी हुशार असताना मी गावाला पोहोचले. जे खडतर प्रवास होता आणि असा खडतर प्रवास काढत असतानाच मला पाणी फाउंडेशनची माझी आणि पाणी फाउंडेशनची ओळख झाली. बोल म्हणता महिलांचा कंटाळा बी जातो आणि काम पण होऊन जातं. याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझ्या शिक्षणाचा पहिला जरी उपयोग झालेला नसला तरी आज माझ्या शिक्षणाचा कुठं नाही कुठं तरी उपयोग होतोय. या आहेत संगीता जगताप. या म्हणतात की जग तेव्हा तुम्हाला स्वीकारेल जेव्हा तुम्ही काही स्वतः आणि जगासाठी कराल. ते करत आज त्या एक वेगळी दिशा आपल्या आयुष्याला देत आहेत. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. मी संगीता शशिकांत जगताप, पांगरखेल. माझं शिक्षण BA D.Ed झालेलं आहे. जवळजवळ माझ्या लग्नाला आता 30 वर्ष झालेत. लग्न झाल्यानंतर म्हणजे गावाकडे एक समज असतो की नोकरी केली तर तिला घर सांभाळता येणार नाही आणि घर सांभाळलं तर तिला जॉब करता येणार नाही. पण मला तसं राहून सारखं वाटायचं की आपल्याला पण जॉब करावा. सगळ्या बायका म्हणजे आजूबाजूच्या ज्या शिकलेल्या महिला आहेत त्या जॉब करते ते मग मी का नाही असं मनात यायचं. पण घरी एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळं या गोष्टी मी घरात बोलून दाखवू शकत नव्हते. कालांतरानं म्हणजे थोडेफार 8-10 वर्षांनं मी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर मी तिथं जॉब केला. जवळ-जवळ मी 4-5 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर कसं महिलेवर कधी संकट येईल ते सांगता येत नाही. माझे मिस्टर ड्रिंक करायला लागले. त्याचं प्रमाण एवढं झालं की 2006 मध्ये मी जॉब सोडून घरी आले. माझी मुलं एवढी हुशार होती की जवळ-जवळ माझ्या मुलांना 90% ते 95% मार्क पडत होती. स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने पुढे जायचं. हा प्रवास केवळ शेतीपुरता नाही तर स्वावलंबनाकडे नेणारा आहे, अशी जाणीव त्यांना झाली. मी घरी आले. कंटिन्यू म्हणजे मी 2 महिने म्हणजे डोळ्यातलं पाणीही तुटलं नव्हतं की मी शिकलेली आई असून माझी मुलं एवढी हुशार असताना मी गावाला पोहोचले. पण एक मन माझं सांगत होतं की कमतरता आपल्यातली कमतरता आपण कधीच दाखवायची नाही. आपल्याकडे धाडस आहे तेवढं डेअरिंग आहे माझ्याकडं. मी माझ्या मुलांना घरी राहून गावाला राहून सुद्धा शिकवू शकेन. आज माझी मुलगी B फार्मसी झालेली आहे, जॉब करते. ते मुलगा गोपूज कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. म्हणजे माझं आता रुटीन बसलेलं आहे. पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने पुढे जायचं. यात पाणी फाउंडेशनमुळेच मदत झाली. जे खडतर प्रवास होता 10 वर्षाचा, 10 ते 15 वर्ष मी एवढा खडतर प्रवास काढला आणि असा खडतर प्रवास काढत असतानाच मला पाणी फाउंडेशनची माझी आणि पाणी फाउंडेशनची ओळख झाली. त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनमधूनच मला स्मार्ट सखी मिळाली. स्मार्ट सखीमधूनच मला परत टाटा बायनं जॉइन केली. म्हणजे या सगळ्यातून मी कुठेतरी पुढं चालू लागले. म्हणजे माझ्या शिक्षणाचा उपयोग मला आत्ता करता येतोय की मी शिकलेले आहे. माझ्या गटात आत्ता 11 महिला आहेत. सगळ्या महिला काही शिकलेल्या नाहीत. त्याच्यात अशी मी एकच आहे की माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. पण माझ्या ग्रॅज्युएशनला आणि आत्ता सध्याच्या टेक्निकल कॉलेजला फरक आहे. पण मी तिथं कमतरता दाखवत नाही की बाबा मला ते माझं जुनं शिक्षण आहे आणि मला ते जमणार नाही. मी काय करते की मला जे जमत नाही, मी ज्या मुलांना जन्म दिला त्याच मुलांच्याकडून आज मी टेक्निकल अभ्यास शिकून घेते की बाबा हे मोबाईलमधलं मला समजत नाही. तू तुझ्या इंग्लिश भाषेतलं मला सांगू नकोस, कारण माझं आता इंग्लिश 30 वर्षानंतर ते डोक्याच्या वरनं जाणार आहे. मला ते तू असं सविस्तर मराठीत सांग की हे कसं करायचं. आणि मग मी पाणी फाउंडेशनची म्हणजे सगळ्या ॲप मी फोनवरच भरल्या. स्मार्ट सखीनंतर जोडल्यानंतर मी उषाताईंना म्हणलं, "उषाताई, मला टेक्नॉलॉजी तुमचं ते फोनपे वापरता येणार नाही." उषाताई म्हणल्या, "तू घाबरू नकोस. तुम्ही जर घाबरला तर काहीच साध्य होणार नाही. तुम्ही हळू सगळ्या गोष्टी शिकाल." आणि याच्यानंतर आत्ता मी टाटाबाई बरोबर जोडलोय. ह्या महिलांची एवढी मला साथ आहे. म्हणजे मी सगळ्याच गोष्टी करते. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि पाणी फाउंडेशनची पण अध्यक्ष आहे आणि आता टाटा बायोची पण अध्यक्ष. म्हणजे मीच गट चालवते सगळा. पण ह्या महिलांची बी साथ आहे. एका फोनवर सगळ्या महिला जमा होतात
आणि जे काम आम्ही दिवसभर एक महिला करू शकत नाही म्हणजे ते काम आम्ही ह्या 11 महिला कमीत कमी अर्ध्या ते पाऊण तासात करून मोकळे होतो आणि ते काम करताना जो आनंद मिळतो, तो आनंद म्हणजे असा शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि बोल-बोल म्हणता महिलांचा कंटाळा बी जातो आणि काम पण होऊन जातं. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अभिमान वाटतोच आणि माझ्या शिक्षणाचा पहिला जरी उपयोग झालेला नसला, तरी आज माझ्या शिक्षणाचा कुठं नाही कुठेतरी उपयोग होतोय आणि ह्या सगळ्या ग्रुपनी मला फक्त कॅमेराच नाही माईकच नाही, तर माझ्या हातात पेन दिला, माईक दिला आणि माईक बरोबरच कॅमेरा पण मला हातात म्हणजे मिळाला. या सगळ्याच गोष्टी या गटामुळं साध्य झाल्या. गावातली बरीच माणसं माझी म्हणजे वैयक्तिक असं फोन करून अभिनंदन करतात, की "तू जे करतेस, तू एकटी पुढे जात नाहीस, तर ह्या 10 जणींना पुढे घेऊन जातेस." याचा आम्हाला म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वयानं माणसं असणारी सुद्धा माझं अभिनंदन करतात, की "तू एकटी पुढे जात नाहीस, पण तू ह्या सगळ्या 10 जणींना पुढे घेऊन जातेस." याचा सगळ्या गावाला अभिमान आहे. थँक यू मला आज इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मार्क्स वुमनचा सलाम.